राज्य मागासवर्ग आयोगाचा मी आजही स्टेटमेंट करतो. आज आपण सप्टेंबर 2023 मध्ये आहोत. राज्य मागासवर्ग आयोगाचा गायकवाड आयोगानं दिलेला संपूर्ण अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये कधीही दाखल झाला नाही आणि त्याची जी मांडणी त्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती मांडणी नॅचरली झाली नाही. जर का जो अहवालच न्यायालयासमोर ठेवलेला नाही त्याच्यावरती मांडणी काय होणार. आणि शेवटी जे वकील दिलेले होते आदरणीय मुकुल रोहतगी सर असतील किंवा पटवालिया साहेब जे सरकारच्या वतीनं होते त्यांना जी ब्रीफिंग केली जाणार तेच न्यायालयासमोर मांडणार. अशोक चव्हाणांची इच्छाशक्ती नव्हती का त्या? हे मला सांगता येणार नाही, पण तुम्ही जर का बघितलं तर मी वारंवार अशोक चव्हाण साहेबांना सांगत होतो की तत्कालीन ॲडव्होकेट जनरल जे आहेत महाराष्ट्राचे आशुतोष कुंभकोणी सर, तर यांचा काय आकस मराठ्यांपोटी होता माहीत नाही. त्याच्यानंतर कुंभकोणी साहेबांनी आयोगाच्या अहवालाला सरस ठरवण्याऐवजी तो कसा त्याच्या बाबतीत संभ्रम तयार होईल असंच वातावरण. त्याचं दुसरं उदाहरण असं की त्यांनी त्या ठिकाणी तो अहवाल कोर्टामध्ये सादर करा असं सांगितल्यानंतर त्याच्यामधला काही भाग आपण मास्क करू, तो कोर्टाला अगोदर वाचायला देऊ, अशा प्रकारच्या छोट्या क्लुप्त्या ते करत राहिले. आणि आम्ही वारंवार मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत अवगत केलं होतं की अशा प्रकारचं हे होणं चुकीचं आहे. मग जर का तुमच्या सरकारमधील ॲडव्होकेट जनरल वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देखील एखाद्या समाजाप्रती समाजविरोधी काम करत असेल तर तुमची जबाबदारी जाणार कशी. त्या अर्थानं अशोक चव्हाण यांची जबाबदारी देखील येते. आणि पुढे चालून जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तेव्हा श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील वारंवार ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यांनी देखील त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि मराठ्यांचा घात केला. त्यामुळे आता किती घडियाली अश्रू तुम्ही जर का गाळणार असाल आणि मराठ्यांचे कनवाळू आहात असं दाखवणार असाल तरी तुमचे ॲक्शन्स वेगळं बोलतात असं मला स्पष्ट म्हणायचं. पण तुम्हाला हेही मी फार स्पष्टपणे अधोरेखित करू इच्छितो की मी तर अगदी स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं आणि मी 10 मुद्देच वाचून दाखवले होते एका झूम मीटिंगमध्ये की कसे माननीय ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी साहेब हे मराठा विरोधी काम करत आहेत. सगळे पडद्यामागचे सूत्रधार मराठा आरक्षणासाठीचे मारक असलेले हे कुंभकोणी होते ह्या सर्व सुनावणीच्या दरम्यान. आणि ही बाब अशोक चव्हाण साहेबांच्या आणि ठाकरे साहेबांच्या म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून देखील त्यांनी त्याच्यावरती काही केलं नाही. आता हा राजकीय याचा भाग असू शकतो, त्याबद्दल मी कॉमेंट नाही करू शकणार, परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्या निदर्शनास वेळोवेळी ही माहिती आणून दिलेली असताना देखील त्यांनी त्यामध्ये काही केलेलं नाही.